आपण पाहत आहात हे साऊंड लेवल मीटरचे संपूर्ण किट, ज्याचा वापर करून आपण ध्वनीची तीव्रता डेसिबलमध्ये मोजू शकतो. आता या किटमध्ये आपण काय काय प्रोव्हाइड करण्यात आलं आहे ते बघू. या किटमध्ये आहे हा साऊंड लेवल मीटर, जो साऊंड लेवल मीटर यूज करून आपण ध्वनीची तीव्रता डेसिबलमध्ये मोजू शकतो. त्या साऊंड लेवल मीटरला 3 रिचार्जेबल सेल देण्यात आले आहेत. हे सेल चार्ज करण्यासाठी आपण हा चार्जर प्रोव्हाइड केला आहे. हा चार्जर वापरून आपण याचे बॅटरी रिचार्ज करू शकतो. हा आहे कॅलिब्रेटर. हा कॅलिब्रेटर यूज करून आपण हे साऊंड लेवल मीटरला कॅलिब्रेशन करून व्हेरीफाय करू शकतो की हे आपलं मशीन प्रॉपर रीडिंग देते की नाही. हा आहे प्रिंटर. हा प्रिंटर कशासाठी, तर आपण रेकॉर्ड केलेली रीडिंग ही प्रिंटच्या स्वरूपामध्ये काढण्यासाठी हा प्रिंटर देण्यात आला आहे. या प्रिंटरसोबत आम्ही हा एक्स्ट्रा रोल दिला आहे, जो आपण यामध्ये टाकून प्रिंट काढू शकतो. प्रिंटरला आपण लिथियम आयन बॅटरी आहे, ते प्रिंटरची लिथियम आयन बॅटरी चार्ज करण्यासाठी हा चार्जर देण्यात आला आहे. हा चार्जर वापरून आपण ही लिथियम आयन बॅटरी चार्ज करू शकता. ही आहे केबल, ज्या केबलचा वापर करून आपण हा प्रिंटर आणि साऊंड लेवल मीटर याचे कम्युनिकेशन करून आपण रेकॉर्ड केलेली रीडिंग त्या प्रिंटच्या स्वरूपात काढू शकता. तसेच यासोबत आम्ही यूजर मॅन्युअल प्रोव्हाइड केले आहेत, ज्या यूजर्स मॅन्युअलमध्ये यामध्ये दिलेली सर्व किटची डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन देण्यात आलेली आहे. हा साऊंड लेवल मीटर ऑन कसा करावा, तर त्यासाठी आपल्याला यावरती हे रेड कलरचे बटन दिले आहे, ते प्रेस करचाल तर तुम्हाला अशी विंडो येईल. या विंडोवरती त्या साऊंड लेवल मीटरची पूर्ण इन्फॉर्मेशन स्टार्टिंगला दिसेल. त्यानंतर तुम्हाला एक रेड कलरची विंडो येईल, जी या साऊंड लेवल मीटरची मेन विंडो आहे. या मेन विंडोवरती तुम्हाला इथे दिसत आहे ती करंट रीडिंग दाखवत असते. आता यावरती तुम्हाला लेफ्ट कॉर्नरला हा मेनू ऑप्शन आहे आणि राईट कॉर्नरला हा व्ह्यू ऑप्शन आहे. तर आता आपण बघणार आहोत की या मेनूमध्ये काय काय आहे. तर तुम्ही मेनू या बटनावरती प्रेस केल्यानंतर तुम्हाला हे 3 ऑप्शन्स दिसतील, ज्यामध्ये फर्स्ट आहे सेटिंग, दुसरा आहे मेमरी रिझल्ट्स आणि तिसरा आहे इन्स्ट्रुमेंट स्टेटस. तर यामध्ये आता आपण एक एक चेक करणार आहोत की आतमध्ये काय काय आहे. तर यामध्ये सेटिंग्समध्ये आपण इथे सिलेक्टचं बटन आहे, ते प्रेस करचाल तर तुम्हाला दिसेल की सेट क्लॉक. हा सेट क्लॉकमध्ये जाऊन तुम्ही डेट आणि टाईम सेट करू शकता. एकदा आपण डेट आणि टाईम सेट केल्यानंतर इथे एडिटच्या जागी सेव्हचा ऑप्शन येईल, तो तुम्ही सेव्ह करचाल तर तुम्ही जी डेट आणि टाईम सेव्ह केलेली आहे ती सेव्ह होऊन जाते आणि तिथून तुम्ही त्या विंडोतून बाहेर या. दुसरा ऑप्शन आहे हा बॅकलाईटचा. ही बॅकलाईट कशासाठी, जेव्हा माझ्या इन्स्ट्रुमेंटची बॅटरी लो असेल, इथे बॅटरीचा सिम्बॉल दिसतो, ही एकदम लो असेल त्या टाईमला मला समजा की जास्त वेळ ही इन्स्ट्रुमेंट यूज करायचा असेल, त्या टाईमला तुम्ही या बॅकलाईटला सिलेक्ट करचाल. तेव्हा इथे की प्रेस केल्यानंतर ब्राईटनेसचा ऑप्शन आहे, या ब्राईटनेसमध्ये जाऊन तुम्ही ब्राईटनेस कमी जास्त करू शकता. आणि तेव्हा तुम्ही सेव्ह बोलचाल तर सेव्ह केल्यानंतर ते तुमचा ब्राईटनेस तिथे सिलेक्ट होतं आणि तुम्ही एक्झिट करून विंडोमधून बाहेर या. तर इथे पुढे आहे हा मेमरी रिझल्टचा ऑप्शन. या मेमरी रिझल्टला तुम्ही सिलेक्ट करचाल तर यामध्ये तुम्ही आत्तापर्यंत जेवढे रिझल्ट रेकॉर्ड केलेले आहेत ते सर्व तुम्हाला डेट वाईज यामध्ये तुम्हाला दिसून येतील. आता यामधले जे जे रिझल्ट तुम्हाला हवे असतील ते तुमची सिलेक्ट करून तुम्ही प्रिंट घेऊ शकता. तसेच जे समजा अनवॉन्टेड असतील, जे यूज नाही करणार, ते रिझल्ट तुम्ही सिलेक्ट करून तो रन सिलेक्ट करून इथे डिलीटचा ऑप्शन आहे, यावरती सिलेक्ट करचाल, तो रन तुम्हाला इकडे दिसेल आणि तुम्ही येस करचाल तर तो रन तुमच्या मेमरीमधून निघून जाईल. आपण साऊंड लेवल मीटर यूज करण्या अगोदर आपल्या कॅलिब्रेटरमधून चेक करणार आहोत की हा बरोबर रीडिंग दाखवतो की नाही. त्यासाठी आपण विंडशील्ड काढून आपल्या किटमधला कॅलिब्रेटर घेणार आहोत. हा कॅलिब्रेटर घेतल्यानंतर याचे पॉवर ऑन करू तेव्हा यावरती ब्ल्यू कलरची 114 dB ला लाईट ब्लिंक होताना दिसेल. तर आपण हा कॅलिब्रेटर आपल्या साऊंड लेवल मीटरला जोडणार आहोत. जसे आपण कॅलिब्रेटर आणि साऊंड लेवल मीटर जोडणार तेव्हा आपल्याला ही येलो कलरची विंडो दिसते. तसेच या कॅलिब्रेटरवरचे 114 dB ची लाईट ही ब्लिंक होण्याचे थांबते, म्हणजे हा कॅलिब्रेटर स्टेबल होतो.
हा कॅलिब्रेटर स्टेबल झाल्यानंतर आपण या येलो कलरच्या विंडोवरती येणार आहोत. या येलो कलरच्या विंडोवरती एस आणि नो असे दोन ऑप्शन दिसतील. तर इथे आपल्याला विचारतो की कॅलिब्रेशन करू का. आपण या 114 dB चा रेफरन्स पकडून आपण एसवरती क्लिक केलं तर या कॅलिब्रेटरने हे आपलं मशीन व्हेरीफाय होतं, म्हणजे सेल्फ कॅलिब्रेट होऊन जातं आणि सेल्फ कॅलिब्रेट झाल्यानंतर आपल्याला रिझल्ट पास करून दाखवतं. अशा प्रकारे आपण आपले मशीन व्हेरीफाय करणार आहोत, म्हणजे अर्थात कॅलिब्रेशन करतोय. हे झाल्यानंतर आपण हे कॅलिब्रेटर काढून ऑफ करणार आहोत आणि आपल्या किटमध्ये ठेवणार आहोत. तसेच हे कॅलिब्रेशनच्या विंडोमधून आपण बाहेर येऊन मेन विंडोवरती येणार आहोत. आता कॅलिब्रेशन झाल्यानंतर आपण पुन्हा मेन विंडोवरती आलो आहोत. आता या मेन विंडोवरती आपल्याला ॲक्च्युअल रेकॉर्ड करायची आहे. तर त्यासाठी इथे असलेल्या पॉज आणि प्ले या बटनावरती प्रेस केलं तर आपली रेड कलरची विंडो ही ग्रीन होऊन जाते. या ग्रीन विंडोवरती तुम्हाला राईट साईडला तुम्ही किती कालावधीसाठी रेकॉर्डिंग करत आहात तो टायमिंग दिसतो आणि त्याखाली तुमची ही कितवी रेकॉर्डिंग आहे, म्हणजे तो कितवा रन, ते देखील तुम्हाला इथे दिसते. आता समजा तुम्हाला एखाद्या चालू रीडिंगमध्ये स्टॉप करायचं असेल, म्हणजे पॉज करायचं असेल, ते पॉजसाठी तुम्हाला इथे ऑप्शन दिलेला आहे. तुम्ही जसे यावरती प्रेस करसाल तेव्हा तुम्हाला इथे पॉज दिसेल. आता यामध्ये तुम्हाला ही रेकॉर्डिंग जे टायमिंग आहे ते चालू असेल, पण तुमची ही रीडिंग आहे ती स्टॉप झालेली आहे. तर तुम्ही जेवढ्या कालावधीसाठी पॉज करसाल तो कालावधी तुम्हाला तुमच्या प्रिंटवरती मेन्शन होऊन येतो की पॉज ड्युरेशन किती आहे. आता आपण पुन्हा याला रन केलं. आता समजा मी ठराविक कालावधीसाठी रीडिंग रेकॉर्ड केलेली आहे आणि मला ते रेकॉर्ड सेव्ह करायचे आहे. त्यासाठी मी पुन्हा पॉज आणि प्लेचं बटन प्रेस करणार. जसे मी पॉज आणि प्लेचे बटन प्रेस केले तसे मला स्टॉप रन करून ही विंडो येईल. यावरती इथे राईट साईडला एस आहे. त्या एस या बटनावरती मी क्लिक केल्यानंतर माझी केलेली रेकॉर्डिंग माझ्या मेमरीमध्ये सेव्ह होऊन गेली. आता मी रेकॉर्ड केलेली रीडिंग ही माझ्या मेमरीमध्ये सेव्ह झालेली आहे. आता मला त्या रेकॉर्ड केलेल्या रीडिंगची प्रिंट घ्यायची आहे. तर त्यासाठी मला इथे विंडोवर दिसत असलेल्या रिझल्ट या ऑप्शनमध्ये जायचं आहे. त्यासाठी मी हे बटन प्रेस करणार. तर मी मेमरी रिझल्ट्समध्ये जाणार. आत्ता मी रेकॉर्ड केलेली रीडिंग इथे मला सर्व रन्स दिसतील. तर ती जी रीडिंग मी रेकॉर्ड केलेली आहे त्या रीडिंगला सिलेक्ट करायचे, तेव्हा मी या विंडोवरती येणार. आता या विंडोवरती मला 3 ऑप्शन्स दिसत आहेत. तर जेव्हा मी माझा साऊंड लेवल मीटर आणि प्रिंटर हा त्या केबलने जोडणार तेव्हा मला हा चौथा ऑप्शन हा प्रिंटरचा येणार. आपल्या या किटमध्ये दिसत असलेल्या केबलने आपण प्रिंटर आणि साऊंड लेवल मीटर हे कनेक्ट करणार आहोत. आपल्या साऊंड लेवल मीटरला केबलने कनेक्ट करण्यासाठी हा खालच्या बाजूला दिलेला फ्लॅपर अलगदपणे ओपन केला तर आपल्याला इथे मिडलच्या बाजूला हा कनेक्टर दिसेल. तर या कनेक्टरला आपण आपल्या केबलच्या ह्या बाजूने कनेक्ट करण्यासाठी प्रॉपरली बघून ती केबल आतमध्ये घाला. आपल्याला दुसरी बाजू ही आपल्या या प्रिंटरच्या ग्रीन कलरच्या स्लॉटमध्ये कनेक्ट करायची आहे. त्यासाठी आपण केबल घेऊन केबलची ही ॲरो असलेली फ्लॅटवाली बाजू ही डाऊन साईडला ठेवावी आणि काळजीपूर्वक प्रॉपर कनेक्ट करून हे या प्रिंटरच्या स्लॉटमध्ये केबल घालावी. अशा प्रकारे मी साऊंड लेवल मीटर आणि प्रिंटर याला केबलने कनेक्ट केलेलं आहे. तर आता मला माझ्या प्रिंटरचे पॉवरचे बटन प्रेस केल्यानंतर प्रिंटर ऑन होईल. प्रिंटर जसा ऑन होणार तसा मला माझ्या साऊंड लेवल मीटरच्या विंडोवरती हा प्रिंटरचा ऑप्शन दिसेल. त्या ऑप्शनला मी सिलेक्ट करणार आणि सिलेक्ट केल्यानंतर मला इथे प्रिंट दाखवेल. त्या प्रिंटला मी प्रिंट केले का माझ्या प्रिंटरवरती अशा प्रकारे प्रिंट बाहेर येईल.
हे आपल्या प्रिंटरमधून आलेली ही प्रिंट आहे. या प्रिंटमध्ये आपल्याला महाराष्ट्र पोलीसचा लोगो इंटरफेस केलेला आहे. तसेच आपण जो साऊंड लेवल मीटर यूज केला त्या साऊंड लेवल मीटरचा हा मॉडेल नंबर आणि हे व्हर्जन आहे. त्याखाली आपल्याला साऊंड लेवल मीटरच्या मागच्या बाजूला जो सिरियल नंबर आहे तो आपल्याला या प्रिंटआउटमध्ये मेन्शन होऊन येतो. त्याखाली आपल्याला रिस्पॉन्स फ्री फील्ड दिसेल. हे रिस्पॉन्स म्हणजे जे आपण साऊंड लेवल मीटरचा मायक्रोफोन आहे त्याचं टाईप फ्री फील्ड आहे. त्याखाली त्या स्टार्टमध्ये आपल्याला आपण कधी रेकॉर्डिंग चालू केली आणि कोणत्या दिवशी केली ते आपल्याला इथे मेन्शन दिसते. तसेच आपण किती कालावधीसाठी ती रेकॉर्ड केली त्याचा ड्युरेशन आपल्याला इथे मेन्शन होऊन येतो. तसेच आपण चालू रेकॉर्डिंगमध्ये किती काळ पॉज घेतला तो पॉज ड्युरेशन देखील आपल्याला या प्रिंटआउटमध्ये मेन्शन झालेले दिसेल. इथे ओव्हरलोड नो असतो आणि आपण कोणता रन प्रिंट केलेला आहे ते देखील आपल्याला या प्रिंटआउटमध्ये मेन्शन झालेले दिसेल. त्याखाली आपल्याला कॅलिब्रेशन आहे. तर आपण जेव्हा रेकॉर्डिंग करायच्या अगोदर जे कॅलिब्रेशन केलं होतं ते कॅलिब्रेशन कधी आणि कोणत्या टायमाला केलं ते देखील आपल्याला या प्रिंटआउटमध्ये दिसेल. इथे आपल्याला रिझल्ट दिसेल. या रिझल्टमध्ये आपल्याला 4 व्हॅल्यू प्रिंट होऊन आलेल्या दिसतील. त्यामध्ये LA इक्विव्हॅलेंट, LAF मॅक्स, LAF मिनिमम आणि LAE. तर यामध्ये आता प्रत्येक टर्म म्हणजे काय. L म्हणजे साऊंड लेवलचे नोटेशन L आहे. ए हे ह्युमन एअरला ऑडिबल फ्रिक्वेन्सी असते म्हणजे 20 हर्ट्ज टू 20 किलो हर्ट्ज ही ए वेईंगमध्ये मेजर केली जाते. EQ म्हणजे इक्विव्हॅलेंट. LA इक्विव्हॅलेंट म्हणजे तुम्ही टोटल कालावधीसाठी जी रेकॉर्डिंग केली आहे त्या सर्वाचा मिळून एव्हरेज हा LAEQ मध्ये कॅल्क्युलेट केला जातो. LAF मॅक्स म्हणजे तुम्ही जेवढ्या कालावधीसाठी रीडिंग रेकॉर्ड केली आहे त्यामधली सर्वात मॅक्झिमम रीडिंग कोणती तर ती LAF मॅक्समध्ये मेन्शन होते. नंतर LAF मिनिमम. LAF मिनिमममध्ये रेकॉर्डिंग म्हणजे तुम्ही जेवढ्या कालावधीसाठी रीडिंग रेकॉर्ड केली त्यातली सर्वात लोवेस्ट रीडिंग जी आहे ती LAF मिनिमममध्ये रेकॉर्ड केलेली असते. LAE हे नोटेशन म्हणजे साऊंड लेवल एक्सपोजर आहे. यामध्ये तुम्ही टोटल कालावधीसाठी जी रेकॉर्ड केलेलं आहे ती 1 सेकंदामध्ये ती कंप्रेस्ड व्हॅल्यू LAE मध्ये दाखवली जाते. आणि यामध्ये आपल्याला कारवाईसाठी LAE इक्विव्हॅलेंट ही रीडिंग अति महत्त्वाची आहे. तर तुम्ही कारवाईसाठी LA इक्विव्हॅलेंट या रीडिंगचाच वापर करावा. त्याखाली तुम्हाला लोकेशन, ज्या लोकेशनसाठी तुम्ही कारवाई केली ते लोकेशन, ऑपरेटर नेम, सिग्नेचर आणि विटनेस हे तुम्ही हाताने मॅन्युअली तिथे नोट करू शकता.